खरं म्हणजे व्यासपीठ इतकं उजळलेलं आहे आणि तुम्ही अंधारात बसलेला आहे हे मला पाहवत नाही आहे. त्यामुळे मी विनंती करतो की तुमच्यावरतीही एक प्रकाश झोत टाकायला जावा की जेणेकरून तुमचे जे डोळे आहेत ते आमच्याशी संवाद साधतील. तर मी विनंती करतो की इकडचा पण ऑडियन्समधला एक लाईट लावला जावा. आणि आम्हा सर्वांचे सत्कार होत असताना एका व्यक्तीचा सत्कार करणं राहून गेलं. ज्या व्यक्तीमुळे आज आपण इथं जमलो आहोत, जे निमित्त आहे ते म्हणजे जितू म्हात्रे. त्याच्या प्रेमाखातर तुम्ही सर्व मित्रमंडळी, त्यांचे कुटुंबीय इथे जमलेला आहात. तर मी सतीश पै सरांना विनंती करतो की सृजन संवाद प्रकाशनतर्फे मी शाल आणि 2 पुस्तकं आणलेली आहेत. जितू दिग्दर्शक म्हणून काम करतो, त्यामुळे जयवंत दळवींच्या नाटकाचं एक पुस्तक मी त्यांना भेट देतो आहे. तर मी सरांना विनंती करतो की शाल आणि 2 पुस्तकं देऊन त्याचा पहिले सत्कार करूया. आणि आज त्या तिकिटाच्या बळावरती एक सर्वसाधारण मुलगा काय करू शकतो हे उदाहरण जितू म्हात्रेंच्या आयुष्यात आहे. कारण एक व्हॉइस आर्टिस्ट म्हणून असू देत, लिरिसिस्ट म्हणून, गीतकार म्हणून असू देत, किंवा कॉपीरायटर म्हणून असू देत, किंवा रेडिओच्या माध्यमातून असू देत, जितू म्हात्रे यांची कारकीर्द तुम्ही नक्कीच अनुभवलेली असेल वेगवेगळ्या व्यासपीठांवरनं. आणि त्याचा प्रत्यय तुम्हाला या कविता संग्रहामध्ये सुद्धा येईल. खरं म्हणजे आदित्य माझा एक मित्र आहे ज्यांनी मला जितू म्हात्रे यांच्याशी भेट घालून दिली. मला वाटतं साधारणतः 7-8 किंवा 10 महिने झाले असतील. जितू सर माझ्या घरी आले होते. त्यांना कविता संग्रह प्रकाशित करायचा होता आणि त्यांना सृजन संवाद प्रकाशनची पुस्तकं पाहायची होती आणि माझ्याशी संवाद साधायचा होता. त्यानिमित्ताने आमची पहिली भेट झाली आणि मग पुढचे 3-4 महिने आमचं काहीच बोलणं झालं नाही. ते विचार करत होते, जमवाजमव करत होती. जमवाजमव म्हणजे कवितांची जमवाजमव. कारण कुठलाही कविता संग्रह प्रकाशित करताना आपल्याला काय गरजेचं असतं, तर कविता ह्या त्याचा आत्मा आहे, त्या व्यवस्थितपणे माझ्यापर्यंत पोहोचवणं याची जमवाजमव ते करत होते. त्यानंतर मला वाटतं डिसेंबरच्या आसपास आमचं काम सुरू झालं आणि आज जून महिन्यामध्ये त्याचं प्रकाशन होत आहे. आणि जून महिना म्हणजे पावसाचा महिना. पाऊस आणि प्रेम हे कवीचे लाडके विषय असतात. आणि कोणताही कवी म्हणा किंवा कोणताही व्यक्ती म्हणा कधी प्रेमात पडला नाही आणि पावसात भिजला नाही असं होत नाही. त्यामुळे ही फार महत्वाची एक म्हणतात ना, एक वेगळी आणि आगळी अशी गोष्ट आहे. आणि ह्या ज्या प्रेम कविता आहेत किंवा तुझ्यावरचे माझे प्रेम, म्हणजे शीर्षकच इतकं बोलकं आहे की हा कविता संग्रह म्हणजे तुम्हाला, म्हणजे जितू सर म्हणतात मी पडद्यामागचा कलाकार आहे, म्हणजे दिग्दर्शक असल्यामुळे ते पाठीमागे असतं. पण आपलं प्रेम नेहमी व्यक्त करता येईलच असं नाही. तर मी जितू सरांना म्हटलं होतं, तुमच्या कविता इतक्या चांगल्या आहेत, बोलक्या आहेत की आपण हा कविता संग्रह असा प्रसिद्ध करू की एखाद्या व्यक्तीला वाटलं की त्याचं प्रेम व्यक्त करायचंय तर त्याने तुमचा कविता संग्रह जसं ग्रीटिंग कार्ड भेट देतात ना प्रेयसीला, तसं भेट द्यावं. कारण या कविता संग्रहामध्ये काय नाहीये, म्हणजे प्रेमाची भावना तर आहेत. आता प्रेमाच्या वेगवेगळ्या शेड्स असतात. तुम्हाला म्हणजे आत्ता तर म्हणजे या जमान्यामध्ये इतकं अतिरंजित सगळं झालेलं आहे ना, इतकं सामाजिक किंवा इतकं टोकाचं झालं आहे ना की खरी प्रेम कविता वाचायला मिळणं हे फार दुर्मिळ झालं आहे. म्हणजे जो तो उठतो ते काहीतरी अन्याय झाला आहे की काय असंच वाटायला लागतं. इतकी टोकाची म्हणजे भावना, इतकी तीव्र, म्हणजे माझी जात, माझा धर्म, माझं हे ते. पण निसर्ग कविता ही लिहिली जात नाही आणि प्रेम कविता ही लिहिली जात नाही. याचा अर्थ प्रेम करणं बंद झालं असं नाही आहे. प्रेम केलं जातं, किंबहुना ते अनेकदा केलं जातं आजच्या पिढीमध्ये. किती किती म्हणजे पटतंय तुम्हाला. पण खरं जे प्रेम होतं, म्हणजे आम्ही 90s किड्सचे काय म्हणतात बाय प्रोडक्ट्स आहोत आणि आम्हाला माहिती आहे की कॉलेजमध्ये गेल्यावरती पहिलं प्रेम काय असतं. आणि ते पहिल्या कोवळ्या प्रेमाची ही हळुवार कविता आहे, ज्याच्यामध्ये प्रेम म्हणजे वेगवेगळे शेड्स आहेत. मग त्याच्यामध्ये विरह असेल, त्याच्यामध्ये तिला भेटण्याची हुरहुर असेल, तिच्यासाठी जागलेल्या वेगवेगळ्या अशा म्हणजे रात्री असतील, उशी भिजवणं जे असतं ना, म्हणजे अश्रूंनी म्हणतोय. तर
त्याच्या आठवणीमध्ये जागले पण जे आहे ना ते या कवितांमध्ये आहे. आणि ती जर नाही भेटली तर मग काय, म्हणजे जर तिचा नकार आला तर ते नकार पसवण्याचं सामर्थ्य सुद्धा या कवितांमध्ये आहे. तेही महत्वाचं आहे, कारण आपण आज समाजामध्ये बघतो की प्रेमाला नकार दिला म्हणून ऍसिड फेकलं जातं, भुसकलं जातं. प्रेम हे इतकं नाही आहे. म्हणजे खरं तर या जगाला युद्धाची नाही, बुद्धाची गरज आहे आणि प्रेमाची गरज आहे. आणि ती जर असेल तर अशी पुस्तकं तुम्हाला नक्कीच योग्य वाटेवरती घेऊन जातील. आणि सृजन संवाद म्हणजे आत्ताच, म्हणजे आपण इथे व्यासपीठावरती बसलेलं असतानाच सरकारने त्रिभाषा सूत्राचा जो GR आहे तो रद्द केलेला आहे. म्हणजे तुम्हाला कदाचित माहिती आहे की ना माहीत नाही की पहिलीपासून हिंदी किंवा अन्य भाषा शिकवली जाईल. मी कुठल्याही भाषेच्या विरोधात नाही, पण मी जर मराठी आहे, मी महाराष्ट्रात जन्माला आलेलो आहे, तर माझी भाषा, माझी मातृभाषा ही महत्त्वाची आहे. आज त्या मातृभाषेच्या बळावरती जितू म्हात्रे म्हणा किंवा रेश्मा कारखाने ज्यांचं उद्योजिका आणि कवयित्री म्हणून नाव घेतलं जातं, त्या तिथपर्यंत पोहोचलेल्या आहेत. आणि आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान असायलाच पाहिजे. तर ते त्रिभाषा सूत्र रद्द झालेलं आहे याचा आनंद आहे. पण फक्त आनंद साजरा करून होत नाही ना, आपल्याला त्यासाठी एक जबाबदारी घेतली पाहिजे. म्हणजे आपली मुलं किंवा आपण सुद्धा आपला संवाद मराठीत करतो की नाही. म्हणजे मी मराठी माध्यमात शिकलेलो आहे. मी IIT JEE आणि मेडिकल एंट्रन्स एक्झामच्या मुलांना फिजिक्स शिकवायचो आणि आता प्रकाशक म्हणून तुमच्या समोर येत आहे. गेली 4 वर्ष सृजन संवाद प्रकाशनतर्फे 100च्या आसपास पुस्तकं आम्ही प्रसिद्ध केली. मग त्यात कविता संग्रह असोत, कथा संग्रह असोत, कादंबरी, प्रवास वर्णनं अशी वेगवेगळ्या साहित्य प्रकारातली पुस्तकं आम्ही इथे प्रकाशित केलेली आहेत. तर आपल्या घरी पुस्तक वाचनाची आवड तुम्ही पहिले अंगी बाळगा आणि पुढच्या पिढीला नक्की द्या. म्हणजे पाडगावकरांची जशी बोलगाणी होती ना, तशा स्वरूपातलं हे संवादी पुस्तक आहे तुझ्यावरचं माझं प्रेम. आणि तुम्हाला प्रेम व्यक्त करायला कुठे अडचण होत असेल ना, तर जितूचा हा जो कविता संग्रह आहे ना, तुमच्या मदतीला नक्कीच धावून येईल. हे मी निश्चितपणे सांगू शकतो प्रकाशक म्हणून. खरं म्हणजे प्रकाशन जेव्हा असतं पुस्तकाचं, तेव्हा सवलत दिली जाते की आज 200 रुपयाचं पुस्तक 100 रुपयाला अमकं डमकं काहीतरी केलं जातं. पण मी त्या सवलतीच्या पार विरोधात आहे. कसं होतं माहिती आहे का, आपल्याकडे ना पुस्तक विकत घ्यायला किंवा नाटक पाहायला, चांगला सिनेमा पाहायला पैसे नसतात. पण साडी घ्यायला किंवा मॉलमध्ये शॉपिंग करायला किंवा खायला प्यायला खूप पैसे असतात. किंवा सोनं खूप महाग झाले हो, पण पाडवा आणि दसऱ्याच्या दिवशी पुन्हा गाडगिळच्या बाहेर आणि वामन हरिपेठेच्या बाहेर रांगा लागलेल्या असतात 1 ग्राम सोनं घ्यायला. पण आपण विचारांचं सोनं कधी लुटणार आहात? आपण भावनांचं सोनं कधी लुटणार आहात? आणि हे लेखक कवी मंडळी काय करत असतात, हे विचारधन तुमच्यापर्यंत पोहोचवत असतात. जे तुम्हाला व्यक्त करायचं आहे ते ह्यांनी व्यक्त करून ठेवलेलं आहे. जेव्हा एखाद्या ओळीला तुमची दाद मिळते ना, तेव्हा तुमच्याही मनात ते तरंग उमटलेले असतात आणि तुम्हालाही वाटतं हेच मला सांगायचं होतं. तेव्हा त्या कवीचा, तेव्हा त्या लेखकाचा तिथं विजय असतो. त्या भावना तुम्ही आज नक्कीच घरी घेऊन जा. मी जसं सांगितलं की तुम्हाला हे पुस्तक सवलतीच्या दरात देण्यापेक्षा मी माझ्या प्रकाशनाची काही अन्य लेखक मंडळी सुद्धा त्यांची पुस्तकं आणलेली आहेत. तर 250 रुपये किमतीचं हे पुस्तक आहे. मी तर म्हणतो तुम्ही आणखीन 250 रुपये त्याच्यामध्ये ऍड करा. मी 500 रुपयात तुम्हाला 3 पुस्तकं देईल. म्हणजे जास्त पुस्तकं तुम्ही वाचली जावीत. अर्थात त्याचं मूल्य त्याच्याही पेक्षा जास्त असेल, पण ह्या ज्या भावनांचं मूल्य आहे ना, कागद किती चांगला वापरला किंवा मुखपृष्ठ किती रंगीत केलं त्याच्यावरती जाऊ नका. तुमच्या प्रेमाचं किंवा तुमच्या भावनेचं मूल्य हे पैशामध्ये कधीच मोजता येत नाही. म्हणजे आज जितू त्याच्या मित्राबद्दल किती हळवा झाला, त्या भावनेचं मोल कधीच पैशात मोजता येणार नाही. ते अश्रूत मोजलं जातं. आणि ते अश्रू आनंदाचेही असतात आणि दुःखाचेही असतात, ते विरहाचेही असतात. या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये मी जितके कष्ट उपसलेले आहेत, तसंच आमचा कोल्हापूरचा मित्र आहे ज्ञानेश फालके, उभारा मित्र, त्यांनी हे जे मुखपृष्ठ दिसतंय इथे, ते त्याने साकारलेलं आहे. आज कोल्हापूरवरनं तो इथे आलेला आहे. त्यामुळे म्हणजे ते मुखपृष्ठ असताना तो चेहरा असतो, ते एक आरसा असतो.
त्याचं व्यक्तिमत्व पुस्तकाचं जे आहे ना ते खुलून आलं, ते ज्ञानेशमुळे आलं. त्याच्यानंतर त्या आतमध्ये जी चित्र आहेत, रेखाचित्र आहेत, ते तेजस्वी तावडे नावाची माझी मैत्रीण आहे, ती आज इथे आली नाही, पण तिने ती साकारलेली आहेत. तर अशी सगळी मंडळी जेव्हा एकत्र येतात तेव्हा जितू सरांच्या कवितेला, त्यांच्या शब्दांना कुठेतरी न्याय मिळतो. आणि तुम्ही निश्चितपणे त्या कविता वाचाल, त्याचा जो अभिप्राय आहे तो जितू सरांना कळवाल, त्याच्याबद्दल लिहाल, लोकांना सांगाल, तेव्हाच या तुझ्यावरचं जे माझे प्रेम आहे ना ते पूर्णत्वास जाईल असं मला वाटतं. तुम्ही इथे आलात त्याबद्दल सृजन संवाद प्रकाशनतर्फे आणि जितू म्हात्रे यांच्यातर्फे सुद्धा मी तुमचं मनःपूर्वक स्वागत करतो. आणि असंच प्रेम आमच्यावरती सुद्धा राहू देत, यासाठी तुमचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.